Welcome students to the standard 9. Today's subject is the algebra. Here I am Pandra teacher of Pandra classes, and today we have to take the first chapter sets. In that the subtopic is the Venn diagram. See definition. When set is denoted by closed figure, then it is called as Venn diagram. जेव्हा एखादा सेट हा क्लोज फिगरने शो करतात तर ही क्लोज फिगर आहे रेक्टँग्युलर, नंतर ही ट्रायंगल आहे, थर्ड फिगर ही सर्कल आहे आणि फोर्थ फिगर डी जी आहे ती इरेग्युलर शेपची आहे. आणि जेव्हा अशा वेळेस आपण हे सेट क्लोज फिगरनी शो करतो तर ह्या क्लोज फिगरला म्हणतात वेन डायग्राम. तर यामध्ये एलिमेंट्स आपण नंबर्स भरू शकतो, अल्फाबेट्स पण घेऊ शकतो. तर जे आतमध्ये जे एलिमेंट्स आहेत नंबर किंवा अल्फाबेट्स आणखी जे आवश्यक असेल ते घेतो आणि बाहेरचा सेट हा कॅपिटल लेटरने आपल्याला शो करायचा असतो. ओके, तर हा झालं वेन डायग्राम. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला सबसेट. सबसेट म्हणजे काय? इफ ए अँड बी आर टू सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी also present in set A. If A and B are two sets, आपण जर दोन सेट घेतले A आणि B, सपोज हा घेतला एक A सेट आणि हा B सेट, देन एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B. आता बीतले प्रत्येक एलिमेंट्स, आपण बीचे एलिमेंट्स घेतले 2 4 6 8, तर बीतले प्रत्येक एलिमेंट्स जे आहेत एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट बी आल्सो प्रेझेंट इन द सेट ए. तर ते सगळे एलिमेंट जे काही बीचे आहेत प्रत्येक एलिमेंट हे जर ए मध्ये असतील तर बघायचं हे ए मध्ये आहे का. असतील तर देन बी इज द सबसेट ऑफ सेट ए. अशा वेळेस बीला एचा सबसेट म्हणायचा. म्हणजेच यामध्ये बी हा सेट हा लहान सेट आहे आणि हा ए हा मोठा सेट आहे, त्यात एलिमेंट जास्त आहे. म्हणजे लहान सेटचे सर्व एलिमेंट हे मोठ्या सेटला असायला हवेत. तर अशा वेळेस बी या सेटला सबसेट म्हणतात, लहान सेटला सबसेट म्हणतात. कोणत्या सबसेट आहे, कशाचा सबसेट आहे तो एचा. म्हणजे बीचे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत म्हणून बी हा एचा काय सबसेट. आणि तो कसा लिहायचा? इट इज डिनोटेड बाय बी. पहिले जो जो छोटा सेट आहे तो पहिले लिहायचा. बी इज द सबसेट, याला वाचायचं इज द सबसेट. हे जे सिम्बॉल आहे इज द सबसेट ऑफ ए. रीड करता येईल तुम्हाला, परत बोलते. बी ह्याला वाचायचं इज द सबसेट ऑफ सेट ए. ओके, तर बघा बीचे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का? बघा 2, यस 2, देन 4 आहे 4 4 4 6 6 8 8, म्हणजे बीचे सर्व एलिमेंट्स कुठे? ए मध्ये. तर बी इज द सबसेट ऑफ ए. आपण हे वेन डायग्रामनी दाखवूया. बीचे एलिमेंट्स लिहू आपण. पहिले बीचे एलिमेंट्स, जो लहान सेट आहे तो वेन डायग्राम दाखवताना लहान सेट आतमध्ये घ्यायचा. तुम्ही कोणताही शेप घ्या, मी सर्कल घेतलाय. तर बीचे एलिमेंट्स लिहून घेते 2 4 6 8. आता हे एलिमेंट्स तुम्हाला कुठे दिसतात? बी मध्ये. जर मी सर्कल काढून घेतलं तर हे एलिमेंट्स तुम्हाला कुठे दिसतात? ए मध्ये. म्हणजे बीचे सर्व एलिमेंट्स कुठे? ए मध्ये. पण एचे सर्व एलिमेंट्स बी मध्ये नाही ना. मग हे एचे बीचे एलिमेंट्स ए मध्ये आलेच. आता उरलेले जे एचे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये लिहून घ्या. कोणते राहिलेत? 1 3, कुठे लिहा त्या सेटमध्ये? 5 8, म्हणजेच 1 3 5 8. आता हे फक्त बीचे, पण हे सर्व मिळून या सर्कलमध्ये या स्क्वेअरमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते एचे पण आहेत. बघा आता 1 2 3 4 5 6 अँड 6, इथे येईल आपल्याला 7 7 8 5 6 7 8. हे सर्व एलिमेंट्स ए मध्ये आहे आणि फक्त बी मध्ये 2 4 6 8 आहे. फक्त बीचे आपण बाजूला काढले, सर्कल काढला, तर हे सर्व एलिमेंट ए मध्ये पण दिसतात. ओके, वेन डायग्रामनी हे पूर्ण क्लिअर होऊन जातं. आता आपण पुढचं बघूया एक पॉईंट, आणि तो आहे ॲज.
every set is a subset, sorry, if A is the set of 1 2 3 4 1 2 3 4 7 8, हे आपण एक ए सेट घेऊया आणि देन राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ ए. तर आपण ए चे सर्व पॉसिबल सबसेट आता लिहून काढू. ओके, बघूया आपण ए चे पहिले एलिमेंट्स आपण घेऊ. सबसेट हा या पार्टमध्ये आपण घेतोय. नेक्स्ट इज द if A is the set of 1 2 3 4 7 8, then write all possible subset ऑफ ए. तर ए मध्ये जे ए चे एलिमेंट्स आहेत हा आपण म्हणूया मोठा सेट आहे. तर तुम्हाला यातून लहान लहान किती सेट तयार करता येईल, जे सेट तयार होईल ते ए चे सबसेट होईल का, आणि बघूया. आता आपण यातून एक एक एलिमेंट निवडू. ह्याला ए नाव दिलं आपण. आता एक सुरुवात करूया बी. मग बी मध्ये ए चे एलिमेंट घ्या. तुम्ही 1 घ्या, ठीक आहे. दुसरा सेट घ्या, 2 घ्या, किती लिहू शकतो, भरपूर. नंतर डी घ्या, यामध्ये 4 लिहा. असं सिंगल पण लिहू शकतो आपण. डबल घेऊ, डबल पण लिहू शकतो आपण. ई हा सेट घेऊ आणि त्यामध्ये डबल एलिमेंट लिहा, कोणतेही. 1 2 घ्या, 1 3, काही पण. 2 3 3 4 2 4 7 3, कोणतेही 2 एलिमेंट्स आपण लिहू शकतो. मी घेतले समजा 1 2. एफमध्ये कोणतेही 2 घ्या. 4 8 घ्या. जी या सेटमध्ये इथून निवडा, काय घेऊ शकतो आपण. 4 7, असे कोणतेही एलिमेंट घेऊन आपण लिहिले. तुम्हाला दिसतंय की बी चे सर्व एलिमेंट्स कुठे, ए मध्ये. म्हणजे बी इज द सबसेट ऑफ ए. म्हणजे बी चा सर्व एलिमेंट जितके असेल, एक आहे 1 आहे 1, तर 1 इथे पण आहे. सो बी इज द सबसेट ऑफ ए. सी 2 इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे आपण मोठ्या सेटमधून सबसेट लिहू शकतो. सबसेट जे असतात लहान असतात, त्यातले सर्व एलिमेंट्स मोठ्यामध्ये असतात. तुम्ही 3 घेऊ शकता. 3 एलिमेंट घ्या आणि लिहा. घेऊ आपण 3 एलिमेंट, 1 3 7, कोणतेही 3 घ्या. देन आपण आय सेट घेऊया. आय सेटमध्ये घेऊ 1 4 8. ओके, 3 घेतले. आता 4 एलिमेंट्स घ्या. 1 3 7 8, कोणतेही घ्या. नंतर आय जे के सेट घ्या. 2 3 4 7. ओके, 4 पण, म्हणजे हे 4 एलिमेंट्स इथे आहेत का, हो. सो जे इज द सबसेट ऑफ ए, के इज द सबसेट ऑफ ए. तुम्ही 5 एलिमेंट घ्या. एल 1 2 3 7 8, 5 एलिमेंट्स पण आहे बघा. ऑल दिस 5 एलिमेंट दे आर प्रेझेंट इन सेट ए. सो एल इज द सबसेट ऑफ ए. जे के एल. एम सेट घ्या, 6 एलिमेंट्स घ्या. 1 2 3, खाली घेते मी. एम 1 2 3 4 5 6. आता एम चे सर्व एलिमेंट्स ए मध्ये आहेत का, हो. इथेही 6 आहेत आणि 6 इथे 7 8 आहे. तर इथेही पूर्ण 6 एलिमेंट्स आलेत. म्हणजे ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट आर प्रेझेंट इन द सेट एम. असू द्या की 6 एलिमेंट लिहिले, काही फरक नाही पडत. तर 6च्या 6 एलिमेंट्स ए चे एम मध्ये आलेले आहेत, म्हणून एम इज द सबसेट ऑफ ए. सो एम इज द सबसेट ऑफ ए. असंही म्हणू शकतो की एम मध्ये सर्व ए चे एलिमेंट्स आहेत. बघा, दोन्ही तुलना करा. तो इथं बघा, लिहू आपण ए इज द सबसेट ऑफ एम. म्हणजे ए चा सबसेट एम पण आहे, एम चा सबसेट ए पण आहे. अशा वेळेस दोघांचे एलिमेंट सारखे असेल आणि दोघंही एकमेकांचे सबसेट होत असेल, तर त्यावेळेस ते 2 सेट इक्वल सेट असतात. देअरफॉर सेट
Therefore, set A is equal to set B. म्हणजे ए आणि बी हे सेट इक्वल होऊ शकतात जर दोघेही एकमेकांचे सबसेट होत असतील तर. ओके, पॉईंट तुम्हाला समजलाय. आपण हे सगळं नोट डाऊन करायचं तुमच्या नोटबुकला. आता आपण घेऊ दॅट इज द युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय बघूया आपण. युनिव्हर्सल सेट. तर डेफिनेशन आहे अ बिगर सेट which will accommodate a bigger set which will accommodate date which will accommodate all the given set all the given set under consideration is known as universal set. The set under consideration are the subsets of this universal set. तर बघूया आपण एक्झाम्पल घेऊन स्पष्ट करूया. तर एक एक्झाम्पल आहे आणि एक्झाम्पल आहे अ सेट ऑफ all students in a school who play cricket तर पहिले आपण हे यासाठी परत एक व्हेन डायग्राम काढून घेऊ. त्या व्हेन डायग्रामने क्लिअर होतंय. तर एक व्हेन डायग्राम मी काढते. आणि ह्या व्हेन डायग्राम मध्ये आपण अ सेट एक्झाम्पल देऊन घेते मी अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल हू प्ले क्रिकेट. मग याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणूया आणि इथे लिहू ऑल स्टुडंट्स इन स्कूल हू इथे पहिले राऊंड सेट काढून घेते मी हू प्ले क्रिकेट. अँड यातलंच जे आहे सेकंड सेंटेन्स. तर सेकंड सेंटेन्स पण बघूया आपण. दिस युनिव्हर्सल सेट. तर यातलंच सपोज B is the set
is the set of students in a team of cricket player of cricket प्लेयर. ओके, युनिव्हर्सल सेट आणि इथे आपण त्याच्यामध्ये टीम ऑफ क्रिकेट प्लेयर हे लिहूया आपण. टीम ऑफ क्रिकेट प्लेयर, हा जो सेट आहे तो कोणता सेट आहे? हा बी सेट. ओके, टीम ऑफ क्रिकेट प्लेयर, याला मी असं करते रेडनी, लक्षात येईल तुमच्या. ओके, तर आपण डेफिनेशन पर बघूया. अ बिगर सेट विच अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन. एक बिगर सेट आहे, तर त्याला आपण वैश्विक सेट म्हणूया, विश्व म्हणूया. जसं विश्वामध्ये जे विश्व आहे पूर्ण, त्या विश्वामध्ये सगळ्याच प्रकारचे गॅलेक्सीज आहेत. देन ऑल स्टार्स अँड प्लॅनेट्स दे आर प्रेझेंट इन द युनिवर्स. सो युनिवर्स इज द बिगर सेट, सगळ्यात मोठा सेट. मग त्या सगळ्यात मोठ्या सेटमध्ये काय जे ॲडजस्ट करतील ते त्यामध्ये ॲडजस्ट होतं. तुम्ही फक्त म्हणा की युनिवर्समध्ये गॅलेक्सी आहे, हो यस गॅलेक्सी आहे, मग गॅलेक्सी कशात ॲडजस्ट झाली? युनिवर्समध्ये. तुम्ही म्हणा की युनिवर्समध्ये स्टार्स आहेत, हो स्टार्स आहेत ना, हो. म्हणजे असा बिगर सेट ज्यामध्ये आपण जे कन्सिडर करू ते ॲडजस्ट होतं, अकोमोडेट होतं. सांगितलं मी आता की युनिवर्समध्ये गॅलेक्सी ॲडजस्ट होतात, मग हे युनिवर्स झालं. त्या युनिवर्समध्ये काय ॲडजस्ट होत आहे? गॅलेक्सी. मग इथं आपण काय द्यायचं? गॅलेक्सी. ओके, तर तो सगळ्यांना ॲडजस्ट करणारा सगळ्यात मोठा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट. बिगर सेट विच विल अकोमोडेट म्हणजे ॲडजस्ट करतो ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन. जेवढे काही ऑल द गिवन सेट्स आहेत तो ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन, तर आपण कन्सिडर केलेले सगळे सेट तो त्याच्यात ॲडजस्ट करतो. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करणाऱ्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणतात. द सेट अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट्स ऑफ दिस युनिव्हर्सल सेट. द सेट अंडर कन्सिडरेशन, आता इथे आपण घेतलं आहे युनिव्हर्सल सेट म्हणून काय घेतलं आहे? ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल हू प्ले क्रिकेट. आता शाळेमध्ये जेवढे स्टुडंट्स असतील त्या सर्वच मुलांना क्रिकेट खेळायची आवड आहे. म्हणजे या युनिव्हर्सल सेटमध्ये अशी मुलं आहेत शाळेतली की ज्या सगळ्यांना क्रिकेट आवडते. म्हणजे ए क्लासमध्ये किती 50 स्टुडंट्स आहे, बी क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहे, सी क्लास 70 स्टुडंट्स आहेत, 9वीच्या 9th स्टँडर्डच्या. तर सगळ्यांना सगळं ते स्कूल आहे. अशा प्रकारे 1st to 10, 12पर्यंत जेवढे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांना काय आवडते? क्रिकेट खेळायला आवडते. तर हा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा हा काय झाला? युनिव्हर्सल सेट. पण त्यापैकी काही मुलांचीच फक्त काय झाली? टीम झाली. म्हणजे टीम ही कन्सिडर करण्यात आली. कशाची टीम आहे ते? क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची. यस, यांना पण क्रिकेट खेळायला आवडतं, यांना पण क्रिकेट खेळायला, पण ह्यांची तर टीम झाली. मग टीम असलेल्या विद्यार्थ्यांचा एक छोटा सेट तयार करायचा, कन्सिडर करायचा अंडर कन्सिडरेशन. यांना क्रिकेट खेळायला आवडणारे जे मुलं त्यांची टीम तयार झाली. म्हणून हा जो सेट आहे हा बी हा ह्या युनिव्हर्सल सेटचा काय झाला? सबसेट. आणि ह्या सेटनी याला ॲडजस्ट केलं, कारण ते युनिव्हर्सल सेटला काही फरक पडत नाही. युनिव्हर्समध्ये क्रिकेट खेळणारे मुलं पण आहे आणि त्याच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची टीम पण आहे. म्हणजे ते मुलं इथलेच आहेत. टीम ह्या मुलांमधून सिलेक्ट झालेली आहे. इथलेच काही मुलं आहेत. समजा एका क्लासमध्ये 25 स्टुडंट आहेत, त्यापैकी 11ची जी सिलेक्शन झाली ती टीममध्ये झाली. म्हणजे इथे जे आहेत 25 स्टुडंटपैकीच टीम आहे, म्हणजे कन्सिडर केलं आहे. म्हणजे ते थोडे बाजूला काढलेले आहे, पण अंडर कन्सिडरेशन ते याचाच भाग आहे. म्हणजेच हा जो सेट आहे, आपण इथं बी घेतला तर बी इज द सबसेट ऑफ युनिव्हर्स होऊ शकतो, होणारच. ओके, द सेट अंडर कन्सिडरेशन, हा सेट आर द सबसेट्स ऑफ दिस युनिव्हर्सल सेट. फॉर एक्झाम्पल, अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल हू प्ले क्रिकेट. तर हा युनिव्हर्सल सेट आहे, त्यांच्यासाठी युनिव्हर्स झालं, हे विश्व झालं. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचं विश्व झालं ते.
सपोज बी इज द सेट ऑफ स्टुडंट्स इन अ टीम ऑफ क्रिकेट प्लेयर, म्हणजे ही क्रिकेट प्लेयरची जी टीम आहे त्यांना बी सेट दिला, म्हणजे बी इज द सबसेट ऑफ युनिवर्स. पण आता हे क्रिकेट खेळणारे मुलं हे इथे नाहीत आहे, त्यांचा वेगळा ग्रुप तयार झाला, म्हणजेच ते इथे नाही आहे. म्हणजे उरलेले विद्यार्थी कुठे, हे उरलेले रिमेनिंग विद्यार्थी आहे 25 पैकी जे विद्यार्थी सिलेक्ट झाले 11, म्हणजे उरलेले किती जे आहेत, जे काही असतात ते स्टुडंट्स, ते आहे 14 स्टुडंट्स, ते बाजूला पडले. म्हणजे 14 प्लस 11 किती आले, 25. म्हणजे या ठिकाणी काय आले, 14 स्टुडंट राहिले. हे 14 स्टुडंट टीममध्ये नाही आहे, म्हणजे या दोघांची सम केलीच 11 प्लस 14 तर किती होतात, 25. म्हणजे हे उरलेले स्टुडंट्स आहे, यांना कॉम्प्लिमेंटरीज म्हणतात. म्हणजे या 14 स्टुडंट हे या बाहेर आहेत, जे टीमचे सदस्य नाहीत आहे. मग ते जे असतात उरलेले स्टुडंट ते कॉम्प्लिमेंटरी असतात, दे आर द कॉम्प्लिमेंट, यांना म्हणतात कॉम्प्लिमेंट. म्हणजे जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते कॉम्प्लिमेंट्स आहेत. म्हणजेच दोघांची सम केली तर 25. हे स्टुडंट इथे नाही येऊ शकत, बरोबर आहे. इथले स्टुडंट इथे येऊ शकत नाही, इथले स्टुडंट इथे येऊ शकत नाही. फक्त हे अंडर कन्सिडर केले तर युनिवर्समध्ये दोन्ही पण ॲडजस्ट होत आहे, युनिवर्स दोघांना ॲडजस्ट करतं. तर अशा वेळेस जे स्टुडंट इथे आहेत पण बाहेर नाहीत तर त्यांना म्हणतात कॉम्प्लिमेंट, म्हणजे उरलेले. ते कॉम्प्लिमेंट दाखवतात बी डॅशनी, त्यालाच बी कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. दुसरं पण लेटर आहे बी आणि सी बोलतात बी कॉम्प्लिमेंट, पण सहसा हाच चालतो बी कॉम्प्लिमेंट. तर बी आणि बी कॉम्प्लिमेंट मिळून किती होत आहे, युनिवर्स होत आहे. बघा हे आता घेतले आपण बीचे स्टुडंट्स किती आहेत, 11. बी कॉम्प्लिमेंटचे किती आहेत, 14. म्हणजे किती झाले टोटल, 25. म्हणजे इज इक्वल टू काय येतं आहे, युनिव्हर्सल सेट. तर बी आणि बी कॉम्प्लिमेंट मिळून काय होत आहे, युनिव्हर्सल सेट. ओके, तुम्हाला हा पॉईंट समजला असेल तर हा देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आता आपण बघूया नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द एक्झरसाइज 1.3. तर जी एक्झरसाइज आपण सुरू करू ती आहे एक्झरसाइज 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3. त्यातला फर्स्ट क्वेश्चन नंबर 1. इफ A is the set of A, B, C, D, E, then B is the set of C, D, E, F, then C is the set of B, C, D, B, C, D, then and D is the set of A, E. These are the elements. Then which of the following statements is true or false. तुम्हाला खाली स्टेटमेंट कोणकोणते ट्रू आहे आणि फॉल्स आहे हे शो दॅट करायचं आहे. त्यापैकी आपण बघूया. फर्स्ट आहे सी इज द सबसेट ऑफ बी. हे स्टेटमेंट दिलं आहे, हे तुम्ही ओळखायचं आहे किंवा फॉल्स आहे. आता हे कसं ओळखायचं आहे, तर सी चे एलिमेंट्स काय आहे ते आपण सी खाली लिहू. आन्सरमध्ये आपण लिहू सी चे एलिमेंट्स. बोला बी डीच आहे फक्त बी, येस ओनली बी डी. तर सी चे एलिमेंट्स आहे बी डी आणि बी चे एलिमेंट्स काय ते बीच्या खाली लिहायचे, सीच्या खाली हे. आणि बी चे एलिमेंट्स आहेत सी, डी, ई, एफ. आता आपण सबसेटचा विचार काय केला की
सी हा लहान सेट आहे, या साईडला लिहायचा आणि मोठा सेट नेहमी राईट हँड साईडला लिहायचा. तर सीचे सर्व एलिमेंट्स बीला असायला पाहिजे. बघूया बरं सेट बीला. आता इथे बी आहे, इथे आहे का बी? नाही, बस संपलं. इथे डी आहे, पण डी एकटाच आहे, बी पण असायला पाहिजे होता. म्हणजेच हे ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सी डज नॉट प्रेझेंट इन द सेट बी. म्हणून सी हा बीचा काय सबसेट होऊ शकत नाही. देअरफॉर सी, सेट सी इज नॉट द सबसेट ऑफ बी. नाही आहे, म्हणून हे स्टेटमेंट काय झालंय? फॉल्स झालंय. बिकॉज ऑल द एलिमेंट्स of set C does not present in set B. म्हणून हे स्टेटमेंट काय झालंय? फॉल्स झालंय. यातला आपण सेकंड बघूया आणि ते आहे A is the subset of. यातला आता कोणतं बघायचंय? सेकंड, 2 नंबरचं बघूया. A is the सबसेट ऑफ D. बघूया, A चे एलिमेंट्स लिहून घ्या खाली तुम्ही. A चे एलिमेंट्स आहेत A, B, C, D, E आणि D चे एलिमेंट्स लिहा. ते आहेत D च्या खाली A, E. आता मला तुम्ही सांगा, हा सेट A हा मोठा सेट आहे, ग्रेटर आहे, नंबर्स एलिमेंट जास्त, नंबर ऑफ एलिमेंट्स आर मोर दॅन द सेट D. आता मोठा सेटचे सर्व एलिमेंट लहान सेटला येऊ शकत नाही. म्हणजे हे पण स्टेटमेंट्स इथे नेहमी या साईडला लहान सेट पाहिजे. इथे मोठा सेट आहे आणि ऑल द एलिमेंट्स म्हणजे 5च्या 5 एलिमेंट्स डीमध्ये दिसत नाही, फक्त 2 एलिमेंट्स आहेत. आणि हे स्टेटमेंट काय तसंच लिहायचं पहिलं आहे का? फॉल्स, बिकॉज ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए डज नॉट प्रेझेंट इन सेट डी. ओके, समजलं आहे तुम्हाला? हे पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. यातला आपण इथे घेऊ थर्ड स्टेटमेंट. डी, थर्ड स्टेटमेंट, डी इज द सबसेट ऑफ बी. आता डी चे एलिमेंट सांगा काय आहेत? ए, ई आणि बी चे एलिमेंट्स काय आहेत? सी, डी, ई, एफ. आता इथे पण बघायचं ए, ई, यस. आणि बी चे एलिमेंट जे आहेत नाही आहे, इथं ई प्रेझेंट आहे पण ए नाही आहे. म्हणजे हे पण स्टेटमेंट काय झालंय या ठिकाणी? फॉल्स झालंय. आता आपण यातलं फोर्थ घेऊया, म्हणजे 3 आणि आता आपण घेऊ इथला फोर्थ. तर डी इज द सबसेट ऑफ ए. डी हा एचा सबसेट आहे का? बघूया बरं आपण. डी चे एलिमेंट लिहून घ्या ए, ई आणि ए चे एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी, ई. इथून बघायचं वरून. यस, ए प्रेझेंट आहे, ई प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या लहान सेटचे सर्व एलिमेंट्स मोठ्या सेटला आहेत, म्हणून डी इज द सबसेट ऑफ ए. आता फिफ्थ बघा यातलं. फिफ्थ, बी इज द सबसेट ऑफ ए. बी चे एलिमेंट्स लिहून घ्या आता. बी, सी, डी, ई, एफ आणि ए चे एलिमेंट लिहा. ए चे याच्या खालीच लिहायचे याचे. ए, बी, सी, डी, ई. बघूया आपण. सी आहे, यस. डी आहे, यस. ई आहे, यस. एफ नाही आहे, म्हणून बी इज नॉट द सबसेट ऑफ ए. आणि हे पण काय झालंय? फॉल्स स्टेटमेंट झालेलं आहे. आता आपण घेऊ यातलं सिक्स्थ. आणि सिक्स्थ सम आहे सी इज द सबसेट ऑफ ए. सी चे एलिमेंट लिहून घ्या. बी, डी आणि ए ची लिहा. ए, बी, सी, डी, ई. बी आहे इथे, यस. डी आहे, यस. म्हणजे सी इज द सबसेट ऑफ ए आहे का? यस, बिकॉज ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सी आर प्रेझेंट इन द सेट ए. म्हणजे बी आहे, डी आहे, म्हणजे सी इज द सबसेट ऑफ ए. हे स्टेटमेंट काय आहे?
इट इज द ट्रू. ओके स्टुडंट्स. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. वी हॅव टू मीट अगेन in the third video on the next day. Thank you.